आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी। दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील झोपडपट्टीमध्ये घालवले आनंदाचे क्षण। निरागस हास्यामध्ये दडला आहे दिवाळीचा खरा आनंद। आमदार सुधीर मुनगंटीवार। राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला आहे। नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबासोबत घरामध्ये दिवाळी साजरी करण्याऐवजी त्यांनी दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील झोपडपट्टीतील मुलांमध्ये जाऊन दीपोत्सव साजरा केला। या परिसरातील मुलांसोबत दिवे लावताना, त्यांच्याशी संवाद साधताना आणि त्यांच्या चेहऱ्यांवरील निरागस हास्य अनुभवताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, निरागस हास्यामध्येच दिवाळीचा खरा आनंद दडलेला आहे। समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत हा आनंद पोहोचवणे हीच खरी दिवाळी आहे। या भेटी दरम्यान मिठाई, शालेय साहित्य आणि गृहोपयोगी वस्तूंचे वितरण करून मुलांच्या आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला गेला। कार्यक्रमास रुद्र नारायण तिवारी, श्रीनिवास चंगंबार, नरेंद्र सिंग दारी, केमा रायपुरे, हनुमान काकडे, अनिता भोयर, राकेश गौरकार, विलास टेंभुणे, देवानंद थोरात, अर्चनाताई रायपुरे, सुनील भरेकर, रंजना किन्नाके, भोजराज शिंदे, अरविंद बोरकर, सुरेखा थोरात, रवी रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, 2047 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील। त्यावेळी या चिमुकल्यांच्या हातात देशाचे भविष्य असेल। त्यामुळे आज आपण त्यांच्या शिक्षणाची, संस्काराची आणि आत्मविश्वासाची काळजी घेतली तर उद्या हेच बालक भारताला प्रगतीच्या शिखरावर नेतील। त्यांनी मुलांना मोठी स्वप्ने पाहण्याचा, त्यासाठी परिश्रम करण्याचा आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला। या भावनिक आणि आत्मीयतेने भरलेल्या सोहळ्यात स्थानिक नागरिक, पालक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले। सर्वांनी मिळून आनंद, मिठाई आणि आत्मीयतेच्या वातावरणात दिवाळी साजरी केली। समाजातील एकात्मतेचा आणि मानवी संवेदनांचा खरा उत्सव म्हणून हा उपक्रम अविस्मरणीय ठरला।